नमस्कार मित्रांनो. आज आपण परत एक जर्नी बघतोय. ज्युनियर महाराष्ट्र झालेल्या व्यक्तिमत्वाची आपण एक आज स्टोरी बघणार आहे. या स्टोरीमध्ये त्यांचा स्ट्रगल, त्यांची जी लाईफ जर्नी आतापर्यंत झाली, फिटनेसची जर्नी आहे ती आपण बघून घेणार आहे. वेलकम सर आपल्या चॅनलवर. थँक्यू फॉर ऑपॉर्च्युनिटी. मला सांगायला आवडेल की माझी जर्नी कुठून स्टार्ट झाली. खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या वडिलांपासून माझी सुरुवात झाली. लहानपणी 4th स्टँडर्डमध्ये असताना मी घरीच आमच्या जिम होती, तेव्हा वडीलही करत होते, त्यांच्यासोबत मी करत होतो. जसं हळूहळू म्हणजे शाळेत गेलो, शाळेमध्ये पण त्या यानंच मला ओळखायला लागले बॉडी बिल्डर. त्यानंतर एक छोटीशी कॉम्पिटिशन होती, तिथे मी बघायला गेलो. तिथून मला प्रोफेशनल हे करू वाटलं, तिथून माझं स्टार्ट झालं प्रोफेशनल. म्हणजे बॉडी बिल्डिंगच्या जर्नीमध्ये येण्याचं कारण एक कॉम्पिटिशन आणि फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये करेक्ट माइंडसेट झालेला की मला प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करायचे. मग त्या हिशोबाने तुम्ही वाटचाल केली की पुढे जाऊन नंतर आणि काही चेंजेस आले? नाही, चेंजेस काहीच नव्हते. मी जेव्हा ठरवलं होतं एक स्टेजवरती एका बॉडी बिल्डरला बघितलं, आपण पण असंच व्हायचं आहे असं हे ठरवलेलं होतं. माइंडसेट क्लिअर होतं. मग कॉलेज वगैरे काय केलं त्यामध्ये? कॉलेजचं मी BA झालेलं आहे, माझं BA ग्रॅज्युएट आहे. आणि त्यातून करताना मी युनिव्हर्सिटी सुद्धा कॉम्पिटिशन म्हणजे कॉलेजमधून खेळत होतो. तिथं सुद्धा मी 3 वेळा गोल्ड मेडल आहे युनिव्हर्सिटीमधून. म्हणजे आता तुम्ही बिगिनरला चालू केला, तुमचं तर नॉलेजसाठी वडील सोबत होते, कुठं चुकत असेल सांगायला. मग त्याच्या व्यतिरिक्त कुठून बाहेरून नॉलेज घेतलेलं? बाहेरून नॉलेजमध्ये हे नंतरचे आहे, पुढची स्टेज आहे ती. मेन सगळ्यात सांगायचं म्हणलं तर माझी मम्मी सगळ्यात सपोर्ट करणारे ह्या बॉडी बिल्डिंगच्या करिअरमध्ये. माझे पप्पा पण होतेच, पण मेन म्हणजे फायनान्शियली त्यांचं पहिला मम्मीने केले. मी सुद्धा म्हणजे काही असे काम केले की पेपर न्यूज हे करणे किंवा वाढपी काम करणे लग्नामध्ये, असे भरपूर केले. हे करत करत मी माझा छोटा असा डाईट करून मी एक्सरसाइज करत होते. ते मम्मी मला बघत होती, त्यासाठी आणि ते मला हेल्प पण करत होती. युट्यूब वगैरे बघत नव्हतं बॉडी बिल्डिंग करताना की कोणता सेट कसा मारायचा? त्यावेळी युट्यूब एवढं हे नव्हतंच. 2016ला एवढा मोबाईल सुद्धा आमच्याकडे नव्हता. आताच्या जनरेशनकडे मोबाईल आहेत. लहान सध्या सगळ्यांकडे इंस्टाग्राम आणि युट्यूब ऑप्शन आहे की मला बॅकचा वर्कआउट करायचं, मी सर्च करून बघू शकते. मग त्यावेळी तुम्ही ते नॉलेज कसं घेतलं? त्यावेळी म्हणजे असेच आमच्या जिम मध्ये ट्रेनर होते सागर मराठे, माझे भरपूर एक्सरसाइज चांगले घेत होते. आणखीन भरपूर हुसेन सर होते आमचे जिमचे मेन ओनर. त्यांनी थोडे नॉलेज देत होते, मोटिवेट करत होते. त्यामध्ये काही तुम्हाला इंजुरी वगैरे झाल्या किंवा अडथळा कोणता आला दुसरा? मला एक मोठी इंजुरी झाली होती शोल्डरची, म्हणजे युगो लिफ्टमुळे. म्हणजे मला भरपूर सर बोलत होते, काही माझे फ्रेंड, अरे असं एक्सरसाइज करू नकोस, हेवी करू नकोस. तरी पण मी एज होतं, त्या एजमध्ये मी फुल एक्सरसाइज करत होतो, कुणाचं ऐकत नव्हतो पण करत होतो. त्यामुळे शोल्डर माझी इंजुरी झाली. त्यानंतर 1 वर्ष पण माझे त्यात गेले इंजुरीमध्ये पूर्ण ऑफ. मग तिथून मी मुंबईला गेलो. रोहित शेट्टी सर आहेत, त्यांच्या गायडन्सनुसार मी एक्सरसाइज केला. त्यानंतर मी आल्यानंतर तिथून म्हणजे रोहित शेट्टीकडून आल्यानंतर डायरेक्ट मी युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडल घेतलं. आता तुम्ही स्वतःच बोलला की इगो लिफ्टिंगमुळे माझा इंजुरी झाली, छोटी इंजुरी झाला. आता जे इगो लिफ्टिंग करत असतात त्यांना काय समजायचं? माझं त्यांना एवढंच सांगू इच्छितो मी, इगो लिफ्ट करू नका. आपण जिममध्ये गेल्यामुळं काही म्युझिक ऐकून किंवा आपण इकडे तिकडे लेडीज असतात ते बघून आपण इगो लिफ्ट करत असतो. ह्याच्यामध्ये काय होतं, आपलंच नुकसान होतंय. तर तसे काय करू नका. चांगला ट्रेनरचं गायडन्स घ्या, लाईट वेटपासून स्टार्ट करा, एवढंच माझं मत आहे. मी जास्त करून बघतोय, मी आता आपण जिथं वर्कआउट करत असतो ना, तिथे एखादा व्यक्ती असा असतोय ज्याच्याकडे फक्त पुढचा कोण किती वेट मारतोय त्याला बघायचं आणि आपण तेच वेट घेऊन स्टार्ट करायचं. नाही, रॉंग आहे ते. इगो लिफ्ट असं करून चालणारच नाही आपल्याला, आणि आपलंच त्याचं नुकसान. म्हणजे एक आपल्या पहिला स्टॅमिना किती आहे, आपली स्ट्रेंथ किती आहे ते बघून मग वेट सिलेक्ट करायला. करेक्ट. ती प्रोसेस काय आहे? आता मी तर सुरुवात केली, चुकीचीच केली सुरुवात, पण चुकतच मी शिकलो. पण आता जे ट्रेनर आहेत सर्टिफाईड झालेले, हे पहिले जुने आहेत सगळे. ते चुकत स्वतः एक्सपिरियन्स घेऊन ट्रेन झालेले आहेत. असं काय नाही सर्टिफिकेट घेतलाय म्हणजे तो ट्रेनर आहे असं नाही आहे. एक्सपिरियन्स पण महत्वाचा आहे त्यामध्ये, की जो चुकत आलाय त्यालाच नॉलेज बेस्ट असणार आहे, एवढंच सांगायचं. आता नवीन मुलगा आला जिम मध्ये जॉईन झाला, बिगिनर लेवल आहे, त्याने काय प्रोसेस करायला पाहिजे, कशी स्टार्ट करायला पाहिजे, त्याला कसं करणार की आता मी पुढचं वेट घेऊ शकतो, त्याची एक प्रोसेस काय असते? सुरुवात पहिला लाईट वेट स्टार्ट करायलाच पाहिजे. लाईट वेट एक 5 kg स्टार्ट करायला पाहिजे. त्यानंतर एक 1 month या 2 month
त्याने त्याच वेटवर फोकस करायला पाहिजे. त्यानंतर हळू त्याला समजते की आपलं हे वेट इझी चाललंय, त्यानंतर थोडं थोडं ॲड करत जायचं. जास्तीत जास्त ॲड लगेच करायचं, थोडं थोडं ॲड करायचं. म्हणजे मला असं वाटत होतं आतापर्यंत की समजा मी 5 kg स्टार्ट केले वेटला, मग 5 kgचं मॅक्स 15 रिपिटेशन चालले, तर मी नेक्स्ट वेटला जाऊ शकतो. हा करेक्ट. जर मला 8 किंवा 8 पेक्षा कमी रेपिटेशन चालल्यात तर मला त्याच वेटवरती फोकस करायला फोकस करेक्ट. म्हणजे करेक्ट टेक्निक. करेक्ट. पहिली कॉम्पिटिशन कधी खेळायला? पहिली कॉम्पिटिशन आय थिंक 2014ला. 2014ला. मग त्यावेळेस मेडल भेटलेलं की नाही, काय नाही, हाय असं मी खाली आलो होतो. मग त्यानंतर वाटलं नाही आपल्यासाठी म्हणजे पुढे कंटिन्यू करायचं काय असं काय? हो, माझ्या त्यामध्ये माझ्या चुक्या होती, मला दिसत होत्या त्या. आणि फर्स्ट टाइमच होतं, त्यामुळे करायचं तर हेच करायचं, मला आवडत होती. मग नंतर म्हणजे किती नंबरची कॉम्पिटिशन तुम्ही जिंकला? मी पहिला 4th प्लेस घेतला. ती एक आमच्या सिटीमध्येच, इचलकरंजी सिटीमध्येच ती कॉम्पिटिशन होत्या पश्चिम महाराष्ट्री, त्यामध्ये मी 4th प्लेस घेतला. तिथून मला मोटिवेट झालो, तिथून पुढे कंटिन्यू केलं. आता रिसेंटली कोणती कॉम्पिटिशन खेळलाय? रिसेंटली आता तर 1.5 वर्ष मी खेळलो नाही, ऑफ मध्येच आहे. काही प्रॉब्लेममुळे असे लोकांनी प्रॉब्लेम केलीत, मला या अडचणीत आणले जवळच्याच लोकांनी, त्यामुळे मी हे 1.5 वर्ष गॅप ठेवला आहे. पण असं नाही की मी कायमचं थांबणार, 100% पुढे तयारी करणार. नाही, पुढचं तुमचं भविष्य तसं होत जाऊ दे, कारण तुम्ही इथपर्यंत आलेल्या माणसाला थांबणं बरोबर पण वाटणार नाही. तुम्ही एवढी मेहनत करून इथपर्यंत आलाय, तर पुढच्या कॉम्पिटिशन पण तुम्ही खेळावाची इच्छा आमची पण. नक्कीच. तुम्ही जेव्हा कॉम्पिटिशन खेळा, या जर्नीमध्ये स्टार्ट होतं तुमची, या जर्नीमध्ये तुम्हाला असं कधी वाटलं की मला बॉडी बिल्डिंग आता म्हणजे या लेवल पर्यंत आलोय मी, आता नको झाले, म्हणजे नको आहे मला, हे सोडून मी दुसरं काय ट्राय करतो, असं कधी वाटलेलं नाही, असं कधीच वाटलं नाही मला. कारण गॅपच ठेवला, फक्त गॅप ठेवला थोडा, मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी गॅप ठेवला. पण असं काय नाही, कारण यातून मला भरपूर काय काय भेटलेलं आहे. आणि एक जण म्हणतात की ह्यामध्ये काय करिअर आहे, तर करिअर भरपूर आहे, आपण डोक्याने जायला लागते त्यामध्ये. असं काय नाही, करिअर सगळ्या गोष्टीच आहे, पण मन लावून केलं की नाही सगळ्या गोष्टीत करिअर आहे. आता मार्केटमध्ये की नाही वेट लॉस आणि वेट गेन या जास्त कन्सेप्ट चालतात. समजा एखादा वेट फॅट लॉस करायचा आहे का लेडीजला किंवा जेंट्सला, तर तेव्हा त्यांनाच नाही एखाद्या ट्रेनरला भेटलं किंवा कोणत्याही डॉक्टरला वगैरे भेटलं, तर त्यांच्याकडून एक डाएट प्लॅन दिला जातो. ते डाएट प्लॅनमुळं त्यांच्यामध्ये असं ती एक टाइम, म्हणजे प्रत्येक जण तसं देत नाही, पण कोणाकडून असं दिलं की एक टाइमचं जेवण बंद करायला लागते किंवा त्या जागी फ्रूट ऍड करायला लागते. मग ते बरोबर आहे? बरोबर आहे, प्रत्येकाच्या एक्सपिरियन्सनुसार सांगत असते. पण माझं मत आहे की जो बॉडी बिल्डिंग करतोय, परत बाकीचे जो स्पोर्टमॅन करतोय, त्याचा जे एक्सपिरियन्स असतोय तो बाकी डॉक्टर न्यूट्रिशन यांच्याकडे नसते. त्यामुळे ज्याच्याकडे एक्सपिरियन्स जास्त आहेत, प्रॅक्टिकलमध्ये ज्यानं केलाय, त्यांच्याकडे तुम्ही गायडन्स. म्हणजे कितपत लेवलनं आपलं भोजन कमी करायला पाहिजे किंवा कॅलरी कमी करायला पाहिजे? वेट लॉससाठी लोक काय करतात की डाएट इतका असा ठेवतात की बाकीचे न्यूट्रिशन जे असतात बॉडीला, मिनरल्स असतात, वॉटर, ह्याचा विचार करत नाहीत. फक्त आपल्याला वेट लॉस करायचा आहे ह्या गोष्टीकडेच फोकस करतात. पण असं नाही, बाकीचे पण साईड इफेक्ट असतात, ते कव्हर करण्यासाठी वॉटर तुम्ही कसं घेताय, डाएट कसं घेताय, फायबर काय घेताय, ह्या गोष्टीचा पण विचार करणं गरजेचं आहे तेवढंच. मग तुम्ही डाएट कंटिन्यू ठेवू शकताय, पण त्या पद्धतीनं तो डाएट पाहिजे. प्रॉपर 0 कार्ब तुम्ही ठेवला कंटिन्यू, तर बॉडीला साईड इफेक्ट 100%. म्हणजे डाएट प्लॅन सिलेक्ट करताना पण सगळा विचार करायला. आणि या वेट गेन साठी वेट सेम, तुम्ही कुठलं वेट गेन करा किंवा वेट लॉस करा, प्रॉपर डाएट. आता नवीन मुला जॉईन झाल्या जिम मध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये काय टेंडन्सी असते, मी पहिला बॉडी वाढवतो, त्यानंतर मी कट वर येतो. म्हणजे वाढवायसाठी जे नको ते फूड ते खात असतात, म्हणजे बर्गर समजा, पिझ्झा, जे जास्त खायला नको पाहिजे, फास्ट फूड जास्त खायला बघतात, त्यांच्यासाठी काय म्हणणं? हा, एन्जॉय करायला हवा फास्ट फूडचा, म्हणजे बर्गरचा तर, पण त्याला पण लिमिट आहे. लोक काय करतात, गेनिंग करण्यासाठी भरपूर म्हणजे चुकीच्या पद्धतीनं पण करतात, ड्रग्स यूज करून, पण ते रॉंग आहे. तसं आपलं जेनेटिक पण बघायला पाहिजे, त्याच्यानुसार आपली बॉडी काय एक्सेप्ट करते त्या गोष्टी आपण ऍड केल्या पाहिजे. ज्या रॉंग आहेत त्या तुम्ही ऍड केला तर साईड इफेक्ट भरपूर आहेत, आणि मसल गेन होणार नाहीत, फॅटच जास्त गेन होणार. तुम्ही पण एखादी न्यूज बघितला असाल की जिम जॉईन केल्यामुळं हार्ट अटॅक आलाय, ही न्यूज तुम्ही पण ऐकला असाल, मग ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? असं काय नाही की जिममुळेच हार्ट अटॅक येतात, असं काही नाही. जेनेटिक पण इश्यूज असतात, आणि जिमच्या बाहेर ते काय करतात हे कोणालाच माहित नसते, आणि ऍक्सिडेंटली ते जिम मध्येच
झाल्यामुळे जिमच्या याच्यावर कारण आपण जिम मध्ये वर्कआउट करत असतो त्यावेळेस जरा आपला हाय होते, आपल्याला लगेच लवकर जाणून येते. करेक्ट. त्यामुळे जिम रिझन नाही. रिझन नाही. म्हणजे मला पण हेच वाटत होतं, पण एक न्यूज वरती जर आपण ती गोष्ट बघत असेल तर जास्त करून सगळ्यांना तेच बरोबर वाटतं. नाही, ते रॉंगच आहे. आपली मेंटॅलिटी तशी पाहिजे, Correct. काय बरोबर आहे काय चूक आहे त्यामुळे समजायला पाहिजे. मुलांच्या फॅमिलीवर पण पेरेंट्सवर पण हा इफेक्ट होतोय, बाबा तू जिम जाऊ नकोस अशा पद्धतीने. मी आज किती ग्रॅम प्रोटीन पर केजी ला घ्यायला पाहिजे अंदाजे पर केजीला वर्कआउट करणाऱ्या व्यक्तीला? आता आय थिंक जर 60 केजीचा मुलगा असेल तर त्यासाठी एका मीलमध्ये जास्तीत जास्त 20 ग्रॅम प्रोटीन ऍड व्हायला पाहिजे. आणि पर डेला वेटनुसार 60 सेम वेट घ्या. म्हणजे मला आता पण वाटत होतं की जर माझं वेट म्हणजे पर केजी मी 1.5 ग्रॅम प्रोटीनचा प्लॅन जास्त फॉलो करत होतो. म्हणजे मला समजा माझं वेट 50 केजी आहे तर मी मॅक्स 75 केजी पर्यंत जाणार. मार्केटमध्ये जास्त करून फेक सप्लिमेंट आले. मग घेणाऱ्यांना काय बघून घ्यायला पाहिजे? तुमच्या बॉडीत पहिलं काय कमी आहे, काय रिक्वायरमेंट बॉडीची काय ते पहिला चेक करा पाहिजे. आणि जर तुम्ही जेन्युनली जर प्रोडक्ट जर सर्च करत असाल तर आता मार्केटमध्ये फेक तर भरपूर आहेत, हे विश्वास ठेवू शकत नाही आपण. तरी पण आपण एक चांगला ब्रँड आपण हे करू शकतो. म्हणजे प्रोटीनमध्ये मी सजेस्ट प्रोटीन, क्रिएटिन इथेपर्यंत मी हे करू शकतो. बाकी जर एक्स्ट्रा तुम्ही करणार तर ते चुकीचं आहे, ते घेऊ पण नका. प्रोटीन सिलेक्ट करताना किंवा सप्लिमेंट सिलेक्ट करताना आपण एक पहिला ब्रँड सिलेक्ट ठरवला पाहिजे, मी कोणत्या ब्रँडचा घेणार आहे आणि त्या ब्रँडचं बॅकग्राऊंड आपल्याला माहित पाहिजे. एखादं नाव आपल्याला माहितीच नाही मार्केटमध्ये, त्या ब्रँडचं आपण घेतोय तर थोडीफार फेक येण्याची शक्यता. आणि कुठलाही ट्रेनर जरी सांगत असेल तर हे घे तर घेऊ नका. त्या मागची पहिला इन्फॉर्मेशन गोळा करा. वेट लॉस करताना किंवा वेट गेन करताना कोणत्या सप्लिमेंटची खरीद गरज आहे? आता तर सध्या बॉडीची रिक्वायरमेंट असतात प्रोटीन, कार्ब, फायबर आणि मिनरल्स ह्या गोष्टी राहतात. ते आपल्याला नॅचरल फूडमधून पण भेटते. पण आता काय झालंय फार्ममध्ये की नाही औषधे यूज जास्त राहिलेले नाही. त्यामुळे काय होते की मुलांना आता जे जिम करतात ते प्रोटीनकडे वळतात. चांगली गोष्ट आहे, प्रोटीन हे काय असं खराब नाही आहे. प्रोटीन हे आपण मिल्कपासूनच आपण बनवतोय, त्यामुळे मिल्क हे बेस्टच आहे. त्यामुळे प्रोटीनला जे लोक चुकीचं समजतात तसं चुकीचं नाही आहे. मी पण एक गोष्ट सांगेन की प्रोटीन आता म्हणजे नवीन मुलांनी प्रोटीन घेतलं तर प्रोटीन घेतल्यानंतर त्यांना डायजेशनचे इश्यू होतात. पण ज्याला मिल्क पचत नाही त्याला प्रोटीन ती पचणारच नाही, कारण ती मिल्क पासून बनलेला आहे. पण त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन प्लांट बेस्ड प्रोटीन असतात. पण आपण जास्तीत जास्त माझं तर मत आहे की तुम्ही नॅचरल फूडकडे वळा. नॅचरल फूड पण आपल्याला सर्च करता येतात, बाजारात मिळतात, पण आपल्याला ते शोधावं लागतं. म्हणजे बेसिक नॉलेज आपल्याला पाहिजे त्यावेळेस तुम्ही तुमचा इंटेक कम्प्लीट करू शकता. करेक्ट. बेसिक नॉलेज, स्वतःच्या बॉडीचं नॉलेज पाहिलं, बॉडीची फ्रेंडशिप करायला पाहिजे आपल्या, की बॉडी आपली कुठल्या टाइमला काय मागते ते बघणं गरजेचं आहे. दुसरा सांगतोय म्हणून नको आपण नाही करायचं. आणि त्यासाठी तुम्ही नॅचरल पहिला स्वतःवर प्रॅक्टिकल करायला पाहिजे, दुसऱ्याचं बघून नको. तुम्ही चुका त्यातून, त्याशिवाय तुम्हाला समजून जाणार. म्हणजे आपल्या बॉडीचा अनुभव आपल्यालाच घेतात, पुढचा कधी सांगणार त्याला अनुभवच घेतात आणि आपल्या बॉडीला काय लागले. जास्त करून नाही प्री वर्कआउटचा क्रेज जास्त आहे. आपण रील वरती येऊन बघतोय की एक ग्रुप असतं, प्रत्येक जण मिळून एखादा प्री वर्कआउट घेतलेला असतं, त्यानंतर ते म्हणजे जास्त वेट उचलतात किंवा हार्ड वर्कआउट करत असतात. मग त्यांच्यासाठी काय सांगा? एक दिखावा आहे, रील आणि रिअल मध्ये जरा डिफरन्स आहे. मग ते कसं क्लिअर करायचं? आताच्या मुलांना कसं फास्ट सगळं पाहिलंय, काम जास्त नको आहे. प्री वर्कआउट साठी तुम्ही एनर्जीसाठी वर्कआउटच्या आधी तुम्ही मील सुद्धा बनवू शकताय स्वतः उठून. पण या मुलांना हे नको आहे. नॅचरल मधून सुद्धा प्री वर्कआउट चांगला भेटतो. माझं तर मत आहे प्री वर्कआउट घ्यायची गरज नाही. प्री वर्कआउटचे साईड इफेक्ट काय? साईड इफेक्ट तसे प्रत्येक गोष्टीला आहेत. बॉडीला गरजेचं पण आहे एनर्जी, पण एनर्जी तुम्ही बाहेरून घ्यालाय. समजा तुम्ही जर नॅचरल फूडमध्ये जेव्हा करणार आहात, तुम्ही सवय लावल्या ह्याच्यापासून की बनवलेलं म्हणजे प्री वर्कआउटच्या पण ह्याच्यापासून सवय लावलेल्या, तेव्हा ती बॉडीला तीच सवय लागते. आणि तेव्हा जो मी नॅचरल फूड इंटेक करताय तेव्हा ती बॉडी एक्सेप्ट करत नाही, कारण ती सवय लागलेली आहे, डायजेस्ट करायचंच नाही, फास्टमध्ये बॉडीला भेटणार. आणि जेव्हा तुम्ही नॅचरल फूड येतात तेव्हा ते डायजेस्ट करायची तिची सवय म्हणजे हेच नसते, कॅपॅसिटीच नसते. म्हणजे आपल्या बॉडीला सवय आपण लावते. करेक्ट. कोणती गोष्ट डायजेस्ट करायची आणि कोणती नाही ते पण आपण बॉडीला शिकवतो. आता आणखीन एक विषय काढलाय म्हणून
प्रोटीनचं मी एका रील्समध्ये पण टाकलं होतं की प्रोटीन वर्कआउट झाल्यानंतर लगेच घ्यायला पाहिजे. करेक्ट आहे. पाहायला बॉडीला जेव्हा कुठला पण एक्सरसाइज असतो, आपण शेतात जरी काम करत असलो तर खायला बॉडीला पाहायलाच लागणार, प्रोटीन लागणार. मग पहिल्याचे लोक काय करत होते, जेवत होते, चांगले चांगले फूड खात होते पहिला शेतकरी लोक. पण आताचे काय करतात, प्रोटीन पाहिजे, जिम मध्ये म्हणल्यावर प्रोटीन पाहिजे. पण हे आपल्या बॉडीचंच नुकसान आहे. डायजेशन सिस्टम खराब होते, बॉडीला सवय लागते डायजेस्ट करायचीच नाही. पण जेव्हा तुम्ही नॅचरल देणारा नॅचरल फूड तेव्हा ती फास्ट डायजेस्ट होणारच नाही, कारण तुम्ही सवयच लावला नाही. त्यामुळे नॅचरल फूडची पण सवय करा एक्सरसाइज झाल्यानंतर. म्हणजे माझं म्हणणं येत आहे की पहिला नॅचरल फूड म्हणून तुमचं प्रोटीन इंटेक कम्प्लीट करा. जे राहिलंय ते तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट म्हणलंय का त्याला, तुम्हाला जिथं गरज आहे तिथं युज करायला. म्हणजे तुमचा दिवसाचा समजा 7 ग्रॅम प्रोटीनचा इंटेक आहे आणि तुमचा नॅचरल मध्ये कम्प्लीट झालाय, त्या दिवशी तुम्हाला सप्लिमेंटची गरज नाही. म्हणजे खरोखर विचार करून प्लॅन सिलेक्ट करा. प्लॅन पण म्हणा, डाईट प्लॅन पण म्हणा. ते सिलेक्ट करताना आपण खरोखर बेसिक नॉलेज पाहिजे. आणि जर तुम्ही कॉम्पिटिशन पण खेळत असाल, जास्त दिवस जर डाएटवर राहणार असाल तर एका एक्सपिरियन्स व्यक्तीलाच तुम्ही विचारणं गरजेचं आहे. कारण तो चुकत त्या गोष्टी केलेल्या असेल, तेव्हा तुम्हाला प्रॉपर नॉलेज तोच देणार. आता तुम्ही दोन्ही लाईफ अनुभवलाय, फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग. दोन्ही सेम आहेत की वेगळ्या आहेत? म्हणजे माझ्या अनुभवानुसार कसं होतं, डाएट म्हणजे बॉडी बिल्डिंग हा एक वेगळा पार्ट आहे आणि फिटनेस एक वेगळा पार्ट आहे. म्हणजे फिटनेस तर तुम्हाला ठेवायचं, तुम्ही फक्त जिम कंपल्सरी नाही, तुम्ही कोणती पण फिजिकल ऍक्टिव्हिटी करून फिटनेस मेंटेन करू शकता. पण समजा बॉडी बिल्डिंग करायचं आहे तर तुमचं ते मग त्याचा खर्च पण जास्त आहे आणि त्याचं जे रुटीन आहे, एक डिसिप्लिन आहे, ती वेगळं आहे फिटनेस पेक्षा भरपूर. आता बॉडी बिल्डिंग म्हणला तर बॉडी बिल्डिंग म्हणजे आजपर्यंत मी कमीत कमी डाएटचं जर कॅल्क्युलेशन केला, कमीत कमी 35 लाख रुपये मी ह्या घातल्यात 15 वर्षात. जास्त आहे. आणि जर फिटनेस ठेवायचा असेल तर तुम्हाला इतका खर्च नाही आहे. तुम्ही जे रेग्युलर फूड खाताय त्याच ते जर कॅल्क्युलेशन केला तर सेमच येते. पण लोकांना नको आहे, डाएट नको आहे चांगली. नाही, आता सगळ्यांचं जीबीची चव बदलल्या. एक डिसिप्लिन कोणच फॉलो करणार नाही. समजा तुम्हाला एखादं फूड दिलंय तर ते कंटिन्यू कोणच खाणार नाही. एक 4 दिवस झाले की त्याला बोर होते, त्याला दुसरं काय टेस्ट लागणार. करेक्ट. पण ज्यावेळी त्याला स्वतःच्या बॉडीवर साईड इफेक्ट दिसेल तो 100% तिथून डिसिप्लिन फॉलो करणार. तेच आपण व्हिडिओ त्यासाठी शूट केला की तुम्हाला जेव्हा बॉडी सांगेल की बाबा हे एक्स्ट्रीम लेवलला गेले, आता बंद कर, त्याच्या आधी माणसानं मोटिवेट होऊन हे बंद करायला. एक्सपिरियन्स लोक सांगत असतात तेव्हा ते त्यांना समजणार तर नाही. स्वतःला बॉडीला साईड इफेक्ट केल्यानंतरच ते कळणार. इंस्टाग्राम वरती जास्त करून आपण शेडेड बॉडी बघत असतो. कुठली पण रील ओपन केली, एकदम पूर्ण शेडेड बॉडी असेल, त्याच्या खाली त्यांनी नॅचरल ऍथलीट म्हणून लिहिलं असतं. ते खरोखर नॅचरल असतात की एक लिमिटेशन असते ती बॉडीची. म्हणजे बॉडी कुठपर्यंत शेडेड एक्सेप्ट करते. एक समजा बॉडी फॅट नुसार आपण बॉडी फॅट एक जास्त 8 पर्यंत येऊ शकतात, त्याच्या खाली बॉडी नॅचरल नाही होऊ शकते. आणखीन जास्तीत 2 पॉईंट खाली येऊ शकते. त्याला किती कालावधी लागत असेल नॅचरल करायचं म्हणला तरी त्यात स्ट्रगल पण भरपूर आहे, वेळ पण तेवढाच द्यायला लागतोय नॅचरल करताना. आणि जर मेडिसिन ते यूज करत असलं तर फास्ट मध्ये ते पण ते बॉडीला हानिकारक. म्हणजे माणसानं गोल सिलेक्ट करताना ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की पुढचा नॅचरल म्हणतोय म्हणून आपण ती गोष्ट मनामध्ये ठेवून तसं गोल सेट नाही करायला पाहिजे. म्हणजे हे लोकांची मेंटॅलिटी झाली. ते त्या मेंटॅलिटी मधून बाहेर कसं यायला पाहिजे. मेंटली आता हे सांगणं लोकांपर्यंत पोहोचणं, तुम्ही हा चॅनल चालू केला मला बेस्ट वाटते की बाबा जे चुकीचं व्हायला लागले ते लोकांपर्यंत पोहोचवावं आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात. पण हे अवघड पण तितकंच आहे की इतक्या लोकांना आपण नाही समजू शकणार. पण हे हळूहळू चेंजेस होतीलच यामध्ये. जसे दुसऱ्यांचे बघून साईड इफेक्ट बघून त्या गोष्टी चेंजेस होत. आणि आता बऱ्यापैकी चांगले भरपूर झालेले आहेत, लोक पण हुशार झाले आहेत, युट्यूब चॅनल आलेले आहेत, त्यामुळे लोक माहिती घेऊनच सगळ्या गोष्टी करतात. त्या मुलांना काय सांगा जे नको म्हणून स्टेरॉइड जातात, मी त्यांच्या पाया पडतो की ह्या गोष्टी करू नका. मी आता तुम्हाला जर अनुभव येईल तेव्हाच जर तुम्ही हुशार होणार असेल तर मला पण आवडणार नाही. असं करू नका. नॅचरल फूडकडे तुम्ही वळा, फिटनेसकडे लक्ष द्या, फ्युचरचं बघा. असं नाही कॉम्पिटिशन ही खेळायच्या म्हणून फास्ट मध्ये काय तर करायचं. त्यामुळे म्हटलं की फिटनेस आणि लाईफ वेगळे आहे. तुम्ही फिटनेस मेंटेन करा, बॉडी बिल्डिंग हा पार्ट वेगळ्या लोकांचा आहे. त्यांचं ज्यांचं जे प्रोफेशनल आहे त्यांना तेच त्याच्यावरून इन्कम होते त्यांचा, किंवा त्यांचा गोल आहे मला ही कॉम्पिटिशन जिंकायचं. आता जे मोठमोठे बॉडी बिल्डर आहेत त्यांचे सगळे व्यवस्थित असते बॉडीचे सगळे, म्हणजे त्यांच्या मागे डॉक्टर सुद्धा असतात. हे मुलांना माहीत नसते. नवीन डॉक्टर असतात, वेळच्या वेळी महिन्याला चेकअप असते बॉडीचं. ह्या नवीन मुलांना हे माहीत नसतं, त्यामुळे त्यांची बॉडी व्यवस्थित असते.
त्यांच्या मागे न्यूट्रिशन पण असतं. नवीन मुलं काय करतात, आपल्या मनाचे सगळं करून बॉडीचे साईड इफेक्ट करून. आता जिम मध्ये ट्रेनर सिलेक्ट करताना जिम ओनरनं काय बघायला पाहिजे एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्स म्हणजे एक्सपिरियन्स बघून त्यानं सिलेक्ट करायला पाहिजे. करायला, सर्टिफिकेट बघून नाही. हा, मी हेच बोलणार होतो आता. म्हणजे जिम मध्ये सर्टिफाईड ट्रेनर पण असं आहेत आणि एक्सपिरियन्स ट्रेनर पण आहेत. पण एक्सपिरियन्स ट्रेनरच्या कडे जो मुलगा घडलाय त्याची ग्रोथ जास्त आहे सर्टिफाईड पेक्षा. करेक्ट. आता माझंच मी जिम मध्ये एक्सरसाइज करत होतो आणि एक सर्टिफाईड ट्रेनर होता तिथं. तो कॉम्पिटिशन खेळणार होता, तोच मला डाएट विचारत होता. तिथं मला जरा जिंकल्यासारखं वाटलं. सर्टिफिकेटचा यूज काय मग मी इतके वर्ष केलं, हा मग मॅड काय तर आहे मला वाटतं. आता की नाही या जर्नीमध्ये तुम्हाला कधी डिमोटिवेट झालं किंवा सॅड फील होते, मग तुम्हाला ती मोटिवेट करणारी गोष्ट काय? मम्मी, माझी आई. कारण इतके वर्ष माझ्यासाठी तिनं जे आत्तापर्यंत झालोय, जे पण खर्च आहे ते मम्मीने घेतलेलं आहे. म्हणजे ते पण आज कष्टातून केलेलं. मम्मीचं पण स्ट्रगल माझ्यापेक्षा जास्त खतरनाक. माझं कायच नाही, मी दिले म्हणून मी केलं. आता ही तुमची जर्नी इथपर्यंत झाली. आता तुमच्या जर्नीला आता सध्या तुम्ही पॉज घेतलाय, मग फ्युचर मध्ये ही जर्नी परत कधी स्टार्ट होणार आहे? 100% सांगतो मी की अनेक 1.5 वर्षानंतर मी परत स्टेजवर दिसेन, आणि ते पण बेस्ट मध्ये. नाही, आता जसं तुम्ही बोललाय तसं तुम्हाला स्टेजवर बघायला आम्हाला पण आवडेल. तुमचे जे आधीचे फोटो आहेत आणि जे पुढचे फोटो आहेत त्यामध्ये पण डिफरन्स असा दिसतो भरपूर असणार. आणि मी म्हणजे नॅचरलच सगळ्या गोष्टी आता करायला लागलोय. ड्रग्स कोणतेही न यूज करता नॅचरल जे मला आजपर्यंत मी एक्सपिरियन्स सगळ्या घेतलेला आहे, त्या गोष्टीवरच मी बॉडी बिल्डिंग सुरुवात करायला. जे आतापर्यंत चालू झाले, हा पॉज परत कधी येऊ नये. नाही, पॉज जरी आला तरी मी थांबणार नाही. असा पॉज यायलाच नको. त्यात दुसरं कारण असलं तर तुम्ही तिथल्या तेवढं स्ट्रॉंग राहायला पाहिजे की ते तिथल्याच निघून जाईल. नाही, नक्कीच मी आणखीन एकदा स्टेजवर 100% दिसणार आणि चांगल्या बेस्ट स्ट्रक्चर घेऊन भेटणार. पहिल्याचं स्ट्रक्चर आणि आताचं स्ट्रक्चर पूर्णपणे फरक असणार. तुमचं फेवरेट मसल कोणता? बायसेप पहिल्यापासून बायसेप. ओके. बायसेपसाठी एक्सरसाइज कोणत्या करताय? एक्सरसाइज मी सुरुवात केलो म्हणजे प्रीचर कर हा सगळ्यात बेस्ट. म्हणजे माझ्या मसलची ग्रोथ फास्ट करण्यासाठी प्रीचर कर, आणि त्यात पण टेक्निक आहेत. प्रीचर कर म्हणजे कसं पण यूज करणे असं नाही, त्याला पण टेक्निक आहे. कशा पद्धतीनं मसल स्क्वीज करायचा, प्रेस कसा करायचा. आम्ही ट्राय करतो, जर पॉसिबल झालं तर तुमच्याकडून टिप्स घेऊन एक आपण वर्कआउट व्हिडिओ पण बनवूया. नक्कीच. पण दुसरा कुठला मसल बायसेप सोडून? शोल्डर. आता रिसेंटली शोल्डर साठी वर्कआउट कोणते करताय? मी शोल्डर वीक मधून 2दा ट्रेन करतोय. शोल्डर मध्ये मिडल डेट, फ्रंट डेट, रेल डेट, ट्रॅपेजेस सगळे ट्राय करतो. मला ओल्ड स्कूल वर्कआउट जास्त आवडते की आता जे नवीन ट्रेंडी चालू आहे ते वर्कआउट जास्त आवडते? दोन्ही मिक्स. दोन्हीचा कॉम्बो मिक्स. मी दोन्हीचा एक्सपिरियन्स घेऊन एक एक्सरसाइज तयार केला, वर्कआउट प्लॅन तयार केलेला. तुमचा वर्कआउट प्लॅन बघायला आवडेल आम्हाला. जर भेटलं तर आपण त्यावरती पण एक व्हिडिओ बनवूया. चालेल मित्रांनो, आपण एक आजची जी स्टोरी बघितली त्यामध्ये त्यांचा पूर्ण स्ट्रगल पण आहे, त्यांचं पूर्ण जे लाईफ मध्ये आणि टिप्स तुम्हाला जे दिलेले आहेत त्या तुम्ही खरोखर नीट बघा. चॅनल सबस्क्राईब करा. आणि आमचं ऑफ कॅमेरा पण बोलणं झालंय. त्यांच्याकडे जे नॉलेज आहे, जे नॅचरल वेनं त्यांनी गेन केलंय बॉडी पण, त्या म्हणजे सर्टिफिकेट घेऊन तुम्ही ते नॉलेज घेऊ शकत. जे अनुभवानं आले त्यांच्यामध्ये ते नॉलेज आम्ही बोलण्यामध्ये पण बघितलंय. ते नॉलेज जरा आपल्यापेक्षा जास्तच आहे. ते आपण त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने घ्यावं अशी माझी पण इच्छा आहे. आणि त्यांनी ते आम्हाला ते प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं नॉलेज देत राहा. मी सरांचा इंस्टाग्राम ID आणि युट्यूबचा पण चॅनल लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. नमस्कार.